झी 24 तास एक पाऊल पुढे. नमस्कार, मी अजित. प्राईम वॉच मध्ये आपलं स्वागत. दुपारी 2 वाजण्याच्या सुमाराला इंडोनेशिया शब्दशः हादरला, कारण तिथे भूकंप झालाय. खोल समुद्रात भूकंप आल्यानं त्सुनामीची भीतीही व्यक्त होत होती. तब्बल 1-2 नव्हे तर 28 देशांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता. पण हा भूकंप होणार याचा अंदाज भूगर्भतज्ञांना अगोदरच आला होता. तसंच भविष्यात तो कुठे होण्याची शक्यता आहे याची शास्त्रशुद्ध माहिती भूगर्भतज्ञांनी मिळवली. भूकंप म्हणजेच निसर्गाचं रौद्ररूप. याच रौद्ररूपावर आहे आजचा प्राईम वॉच, भूकंपाची टांगती तलवार. भूकंप या एका शब्दातच सगळं काही दडलंय. निसर्गाचं हे अक्राळ विक्राळ स्वरूप आहे. भूकंपापुढे धरतीही थरारल्याशिवाय राहत नाही. हेच रूप इंडोनेशियातल्या नागरिकांना बुधवारी दुपारी पुन्हा एकदा पाहायला मिळालं. पुन्हा एकदा थरथरली धरती. इंडोनेशियात भूकंपाचा कहर. भूकंपाची तीव्रता 8.7 रिक्टर स्केल. 28 देशांना दिला त्सुनामीचा इशारा. भारतालाही बसले धक्के. भूकंपाच्या धक्क्यामुळे बुधवारी इंडोनेशिया अक्षरशः हादरून गेला. त्या भूकंपाची तीव्रता 8.7 रिक्टर स्केल इतकी होती. भूकंपाचे धक्के बसताच इंडोनेशियातील नागरिक रस्त्यावर आले. घरातून, कार्यालयातून, मॉल्समधून लोक जीव वाचवण्यासाठी बाहेर पळत सुटले होते. भेदरलेल्या अवस्थेत लोक रस्त्यावर आले. प्रत्येकाला आपल्या आप्त स्वकीयांची चिंता सतावत होती. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर भूकंपाची भीती दिसत होती. भूकंपामुळे संपूर्ण इंडोनेशियात जणू आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली होती. या भूकंपाचा केंद्रबिंदू असेह प्रांताची राजधानी बांदापासून 495 किलोमीटर दूर समुद्रात 33 मीटर खोलीवर होता. यावेळी जो भूकंप झाला याची तीव्रता 8.7 किंवा 8.9 याच्या दरम्यान आहे आणि हा 2.0 उत्तर आणि 93.3 पूर्व या ठिकाणी याचा केंद्रबिंदू आहे. जमिनीच्या खाली 33 किलोमीटरवरती याचा केंद्रबिंदू आहे आणि ह्याच्यापासून जी त्सुनामी निघाली आहे ती हिंदुस्थानच्या पूर्व किनाऱ्यावर पोहोचायला साधारणतः 120 ते 140-150 मीटर लागतात. हा भूकंप बँकॉक मध्येही जाणवला. तिथेही लोक रस्त्यावर आले होते. भूकंपानंतर सर्वत्र सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता. तसंच भारत, श्रीलंका, म्यानमार, थायलंड, ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान, सिंगापूर, मलेशिया, मालदीव, इराण, बांगलादेश, येमेन, युनायटेड किंगडम या देशांनाही सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता. कारण या भूकंपामुळे त्सुनामीची भीती व्यक्त केली जात होती. समुद्र किनाऱ्यावर असलेल्या भारतातल्या शहरांनाही सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता. मात्र नंतर तो मागे घेण्यात आला. इंडोनेशियापासून जवळच असलेल्या अंदमान निकोबार बेटांवरही त्सुनामीचा इशारा देण्यात आला होता. कारण 2004 मध्ये आलेल्या त्सुनामीमुळे अंदमान निकोबारला मोठा तडाखा बसला होता. त्यामुळे बुधवारी इंडोनेशियात भूकंप झाल्याचं समजताच या परिसरात देखील सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता. इंडोनेशियात भूकंप येण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही इथं भूकंपानं असे अनेक धक्के दिलेत. कारण फॉल्ट लाईनच्या मुखावर इंडोनेशिया वसलाय. त्यामुळे हा भूभाग कायमच ज्वालामुखी आणि भूकंप प्रवण क्षेत्र म्हणून ओळखला जातो. अनेक बेटांचा मिळून इंडोनेशिया हा एक देश बनलाय. The whole of Sumatra is considered a region which is very susceptible to earthquakes, and the earthquakes keep happening there all the time. So this is not unusual for the region of Sumatra. It is an earthquake prone area. इंडोनेशियामध्ये गेल्या अनेक शतकापासून मोठ्या शक्तीचे भूकंप होत आहेत
आणि तिथली जी बेटं आहेत त्यातली बरीचशी बेटं जी आहेत ती भूकंपामुळे विपरीत परिणाम झालेला आहे. आणि इंडोनेशियामध्ये आणखीन एक गोष्ट आहे की त्या ठिकाणी व्होल्कॅनो पण होतं, ज्वालामुखी सुद्धा मोठे होतात. इंडोनेशियात यापूर्वी डिसेंबर 2004 मध्ये आलेल्या भूकंपाची तीव्रता 9.1 रिक्टर स्केल इतकी होती. त्या भूकंपात मोठ्या प्रमाणात मनुष्यहानी झाली होती. बुधवारी आलेल्या भूकंपानं पुन्हा एकदा इंडोनेशियाला हादरा दिलाय. झी 24 ताससाठी ब्युरो रिपोर्ट, मुंबई. इंडोनेशियात आलेल्या भूकंपाचे धक्के भारतातही जाणवलेत. विशेषतः पश्चिम बंगाल, बिहार, तामिळनाडू आणि ओडिशा या राज्यातल्या लोकांनी या झटक्यांचा अनुभव घेतलाय. भारताला त्सुनामीचा धोका नसला तरी भूकंपाची टांगती तलवार मात्र कायम आहे. इंडोनेशियात भूकंप झाला असला तरी त्याचे झटके मात्र भारतातही जाणवले. पश्चिम बंगाल, बिहार, तामिळनाडू, ओडिशा या राज्यात भूकंपाच्या धक्क्यामुळे नागरिक रस्त्यावर आले. भूकंपामुळे काही ठिकाणी भिंतीला तडे गेलेत. भारतात त्याची तीव्रता कमी असली तरी नागरिकांमध्ये मोठी घबराट पसरली होती. त्सुनामी येण्याची शक्यताही वर्तवण्यात आली होती, तसा इशाराही देण्यात आला होता. विशेषतः पूर्व समुद्र किनारपट्टीवरील रहिवाशांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला होता. मात्र नंतर तो मागे घेण्यात आला. मुंबईतही भूकंपाचे धक्के जाणवल्याचा दावा नागरिकांनी केला. मात्र हवामान खात्याच्या विभागानं तो दावा फेटाळून लावलाय. गोव्यात मात्र भूकंपाचे धक्के जाणवले असून मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आलाय. आता जी प्रिडिक्शन झालेली आहेत कोणत्या दिशेने ही समुद्राची समुद्राची वेव्ह जाईल, अकॉर्डिंग टू दॅट ऑन द ईस्ट कोस्ट वी शुड बी अलर्ट. तिथं जरा अँप्लिट्यूड ॲटलिस्ट प्रिडिक्टेड थोडी ज़्यादा आहे. So let us be alert for the next few hours. गोवा हा पश्चिम किनारपट्टीवर असल्यामुळे पूर्व किनारपट्टीच्या तुलनेत या परिसराला कमी धोका असल्याचं भूगर्भ शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे. गोव्याप्रमाणे चेन्नईतही भूकंपाचे धक्के जाणवले. इथेही लोक मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरले होते. झी 24 तास, एक पाऊल पुढे.